नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. महाविकास आघाडी सरकारनं स्थापित केलेली राज्य सहकार परिषद शिंदे फडणवीस सरकारकडून बरखास्त करण्यात आली आहे. विद्याधर अनास्कर यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावरची नियुक्ती सुद्धा रद्द करण्यात आली आहे. मात्र राज्य शिखर बँकेच्या प्रशासकपदी अनास्कर कायम असणार आहेत. जे काही निर्णय महाविकास आघाडीनं घेतलेले होते ते सर्व रद्द करण्याचा सपाटा किंवा बदलण्याचा सपाटा शिंदे फडणवीस गटानं सुरू केलेला आहे सरकारमध्ये किंवा सत्तेत आल्यापासून. आणि त्यापैकीच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे महाविकास आघाडी सरकारनं स्थापित केलेली राज्य सहकार परिषद शिंदे फडणवीस सरकारकडून बरखास्त करण्यात आली आहे सत्तेमध्ये आल्यानंतर. असे बरेच निर्णय घेण्यात आले शिंदे फडणवीस यांच्याकडनं. जे महाविकास आघाडीनं घेतलेले होते ते बदलले तरी नाहीतर मग ते रद्द तरी करण्यात आलेत. आणि त्यापैकीच हा राज्य सहकार परिषदेसंदर्भातला निर्णय सुद्धा. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. चंद्रकांत, याबद्दल काय सविस्तर? संपर्क होऊ शकत नाहीये. मात्र आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात. मुंबईतील शिवसेनेच्या माफ करा, ही बातमी आपण नंतर पाहूयातच. मात्र ही सध्याची थेट दृश्य आहेत वर्ध्यातली. तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाईक रॅलीचा शुभारंभ करताना आपण पाहू शकतो. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस हॅलो आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत वर्ध्यामध्ये सध्या तिरंगा रॅली काढली जाते. आणि या तिरंगा रॅलीमध्ये बाईकवरून सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झालेले आहेत. आणि वर्ध्यामध्ये तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा वर्धा दौऱ्यावरती आहेत आणि ते देखील बुलेटवरून या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले. तिरंगा रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहभाग घेतलाय. नुकतीच वर्ध्यातनं या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. सर्वजण बाईकवरती दिसत आहेत कारण बाईक रॅली आयोजित करण्यात आली. आणि या बाईक रॅलीमध्ये बुलेटवरती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी झाले. प्रत्येकानं आपल्या दुचाकीवर तिरंगा फडकावलेला दिसतोय. आणि ही तिरंगा रॅली वर्ध्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या वर्धा दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी त्यांनी या बाईक रॅलीला सुद्धा हजेरी लावली, उपस्थिती लावली. आणि स्वतः बाईक चालवत या बाईक रॅलीमध्ये तिरंगा रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतलाय. वर्ध्यातली ही तिरंगा रॅली आपण थेट पाहतोय. ही लाईव्ह दृश्य आहेत. वर्ध्यातनं नुकतीच या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली आणि यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी झालेत स्वतः बुलेट चालवत. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्या सोबत आहेत. नरेंद्र, या बाईक रॅलीबद्दल, तिरंगा रॅलीबद्दल. नरेंद्र, तुमचा नीट आवाज पोहोचत नाहीये. मात्र ही थेट दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. वर्ध्यातनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या वर्धा दौऱ्यावरती आहेत आणि या दरम्यान तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. बाईक रॅली, प्रत्येक जण आपापली बाईक घेऊन या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले आणि स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा बुलेट चालवत या रॅलीमध्ये सहभागी झालेत. पुढची बातमी. मुंबईतील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची आज 12:30 वाजता सेना भवनात बैठक होतीये. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेची वॉर्ड पुनर्रचना हद्द होऊन 227 वॉर्ड करण्यात आले आणि याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
मुंबईतील सध्याची राजकीय स्थिती आणि येणारी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी याबाबत सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होईल. महानगरपालिका वॉर्ड पुनर्रचनेबाबत बैठक आज शिवसेना भवनामध्ये आयोजित करण्यात आली आहे. स्वतः उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. सर्व माजी नगरसेवकांना बोलावण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवन येथे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला थोड्याच वेळ सुरुवात होईल असं देखील सांगण्यात येत आहे. आणि या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महापालिकेची जी वॉर्ड रचना आहे ती तिसऱ्यांदा आता बदलण्यात येत आहे. त्याचबरोबर आरक्षण देखील तिसऱ्यांदा पडणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता जर कायम ठेवायची असेल तर बदलत्या वॉर्ड रचनेनुसार पुन्हा एकदा उमेदवार जे आहे ते निश्चित करावे लागणार आहेत शिवसेनेला. आणि त्या दृष्टिकोनातून ही पूर्वतयारी असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि त्यासाठी जे माजी नगरसेवक आहेत त्यांना बोलवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये काही आजी नगरसेवकांचा देखील समावेश आहे. मात्र ज्या वॉर्डांमध्ये शिवसेनेचे उमेदवार जे आहेत अत्यल्प मतांनी पडलेले आहेत तिथे शिवसेना पुन्हा कशी निवडून येऊ शकते या दृष्टिकोनातून ही रणनीती असल्याचं सांगण्यात येत आहे. जी उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आज दुपारी 12:30 वाजता शिवसेना भवनामध्ये ही बैठक बोलावलेली आहे. माजी नगरसेवकांना बोलावण्यात आलंय आणि स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या बैठकीला प्रत्यक्ष हजेरी लावण्याची शक्यता. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे अनेक जण नाराज असल्याचं समोर आलंय आणि त्यातच मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांची खतखत पुन्हा एकदा समोर आली आहे. मंत्रिमंडळामध्ये स्थान का मिळालं नाही यावरती बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं गेलं नसेल. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांची नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. तेवढी माझी पात्रता नसेल, अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील. त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही. चर्चा होतात मीडियातून, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यांमधनं. आता कार्यकर्ते पण माझे शांत बसले, मी पण शांत बसले आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटेल की ज्याची पात्रता आहे त्यांना ते देतील. त्यामुळे त्याच्यामध्ये माझा काही रोल असण्याचं कारण नाही. ओबीसीचा आरक्षणाचा विषय हा अत्यंत परत दुर्लक्षित झाला दुर्दैवाने. तर ह्या सरकारकडून ही अपेक्षित नाही. त्यांनी ओबीसीचं आरक्षण जे गेलं आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्याबद्दल जोरात प्रयत्न करून ते मिळवावं. नाही तर मग आम्ही एवढ्या वर्ष केलेल्या आमच्या लढ्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाची रक्षा आज त्या बंधनात सरकारने अडकावं एवढी विनंती मी सरकारला आणि माझे बंधू जानकरही करतो. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तरी अद्याप खाते वाटप काही झालेलं नाही आणि या मंत्रिमंडळामध्ये आपली वर्णी लागेल की नाही याची शेवटपर्यंत खात्री नव्हती अशी कबुली दीपक केसरकर यांनी दिली. शिंदे गटाच्या वाट्याला 9 मंत्रिपदं आली आहेत. त्यातील 7 मंत्री जुनेच होते तर 2 नवीन कोणाला संधी द्यायची यावरती शेवटपर्यंत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तर पंकजा यांना भाजप निश्चितपणे मोठी जबाबदारी देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मंत्र्यांपैकी एकाच मंत्र्याला घेतलं असतं तरी त्याच्यातून एक वेगळा संदेश हा जाऊ शकला असता. बच्चू कडू हे खरं तर ज्येष्ठ आहेत, ते एका पक्षाचे अध्यक्षसुद्धा आहेत, आमचे अत्यंत प्रिय असे ते आमदार आहेत. त्यांचा योग्य तो मान दुसऱ्या टप्प्यामध्ये ठेवला जाणार आहे तसं आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी सुद्धा गेल्यानंतर माझे अतिशय चांगले संबंध आहेत. मी जाऊन भेट घेईन आणि असं रागवण्यासारखं काही नाही. कारण मला स्वतःला खात्री नव्हती की मी सुद्धा येऊ शकेन की नाही मंत्रिमंडळामध्ये. एवढी आणि हे थेट दृश्य दीपक केसरकर उदयनराजे यांच्या भेटीसाठी आणि या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची ही दृश्य. शिंदे गटातले कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर हे उदयनराजेंच्या भेटीसाठी आलेले आहेत. उदयनराजे दीपक केसरकर यांच्या भेटीसाठी आल्याची ही दृश्य. पुण्यामध्ये ही भेट होतीये. उदयनराजे दीपक केसरकर यांच्या भेटीला आलेले आहेत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत. वैभव, या दोन्ही नेत्यांच्या भेटीबद्दल काय अधिक माहिती?
श्वेता दीपक केसरकर हे आज दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्यात त्यांनी छत्रपती उदयनराजे आणि त्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांची ते भेट घेणार आहेत. ही भेट केवळ सदिच्छा भेट आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. उदयनराजे हे पुण्यात मुक्कामी होते, त्यामुळे ही भेट नियोजित केली. अन्यथा माझा सातारा दौरा होता, त्या दौऱ्यात मी त्यांना भेटणार होतो असं केसरकर म्हणाले. त्यानंतर ते कोल्हापूरला मुक्कामीही जाणार आहेत. दोन्ही छत्रपती हे पुण्यात असल्या कारणानं त्यांची पुण्यात भेट घेतोय असं केसरकर यांनी सांगितलं आणि मंत्री झाल्यानंतर आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट घेतोय. छत्रपती हे सगळ्यांचं आदरस्थान आहे, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी मंत्री झाल्यानंतर मी आतुर होतो आणि शिर्डीचं दर्शन घेऊन आज पुण्यात आल्यानंतर त्यांना भेटतोय असं केसरकर यांनी स्पष्ट केलं. जी वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. दीपक केसरकर हे पुणे दौऱ्यावरती आहेत आणि उदयनराजे भोसले आणि त्याचसोबत संभाजीराजे छत्रपती हे देखील पुण्यामध्ये आहेत सध्या आणि त्यामुळे दीपक केसरकर यांनी उदयनराजेंची भेट घेतली आणि त्याचसोबत संभाजीराजे छत्रपती यांची देखील ते भेट घेणार असल्याचं कळतंय. पुणे दौऱ्यावरती असताना आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ही सदिच्छा भेट घेत असल्याचं सांगितलं गेलंय. दीपक केसरकर यांनी उदयनराजेंची घेतलेली भेट. पुढच्या बातमीकडे वळतोय. मंत्रिपद 40 आणि मागणे 80, त्यामुळे प्रत्येकामध्येच नाराजी असणं साहजिक आहे, पण त्यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू असे गिरीश महाजन म्हणालेत. तसंच पंकजा मुंडे नाराज नसून पक्षश्रेष्ठी लवकरच त्यांचा विचार करून त्यांना मोठं पद देतील असं देखील गिरीश महाजन म्हणालेत. थोडीफार नाराजी सगळीकडे असते. आता मागणारे जर 80 जण आहे आणि मंत्रिपद 40च आहेत, त्यामुळे थोडीफार नाराजी कमी प्रमाणामध्ये प्रत्येक वेळेला मग पक्षांतर एका पक्षाचं सरकार असेल तरी असते, मित्र पक्षाचं असेल मिळून सरकार असेल तरी होत असते. पण तो थोडे दिवस ही नाराजी असते. एकदा कामाला सुरुवात झाली की सगळ्यांची नाराजी दूर होत असते. पण निश्चित मी बघतो, पण ताईंची कुठेही नाराजी आहे मला असं वाटत नाही. निश्चित पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत गांभीर्याने विचार करतील. ताईंनाही अजून मोठं पद त्या ठिकाणी मिळेल. त्यामुळे ताई नाराज आहेत मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही. आरे कारशेडच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे. केवळ अहंकारामुळेच उद्धव ठाकरेंनी आरेमध्ये कारशेड होऊ दिलं नाही असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. पर्यावरणाच्या चिंतेमुळे नाही तर अहंकारामुळेच कांजूरमार्ग इथे कारशेड नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप फडणवीसांनी केला. कांजूरमार्गची जागा मेट्रो 3 करता योग्य नाही असा रिपोर्ट आमच्याही काळातल्या कमिटीने केला आणि स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी समिती तयार केली होती हाय लेवलची ACS सौनिक यांची, त्या समितीने स्पष्ट अहवाल दिला की हे कारशेड मेट्रोमध्येच फिजिबल आहे. ते कांजूरमार्गला नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि 4 वर्ष डिले होईल. त्यामुळे त्यांच्याच कमिटीचा तो रिपोर्ट आहे. मला असं वाटतं केवळ इगो करता कांजूरमार्ग त्यांनी त्या ठिकाणी धरून ठेवला आणि आम्ही देखील वारंवार हीच भूमिका घेतली की जर कांजूरमार्गची जागा रिकामी असती, त्याचा वाद नसता, तर तिथे खर्च करूनही नेला असता, पण तिथे वाद चाललेला आहे. 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत आणि त्या हुतात्म्यांनी देशासाठी हौतात्म्य पत्कारलं. त्यांना अभिवादन करण्याचा हा दिवस. मात्र हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचा मात्र रत्नागिरी जिल्ह्याला विसर पडलाय. हुतात्मा अनंत कान्हेरे यांचं मूळ गाव रत्नागिरीच्या खेडमधील आयनीमध्ये. वयाच्या 18व्या वर्षी हौतात्म्य पत्करलेल्या आणि सगळ्यात लहान वयाचे हुतात्मा क्रांतिकारक म्हणून देशामध्ये नाव असलेल्या अनंत कान्हेरेंचं एकही शासकीय स्मारक आयनी गावात किंवा जिल्ह्यामध्ये नाही. त्यांचे नातेवाईकच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गेली अनेक वर्ष मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवतायत. तिकडून पैसे जमा करून हुतात्मा कान्हेरे यांच्या मूळ घराची दुरुस्ती करण्यात आली आणि त्यांच्या नावानं एक स्मारक देखील बांधलं. मात्र आता त्याची दुरवस्था झालेली ही परिस्थिती आहे. जान भी देंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हर वतन तेरे लिए. ही या ठिकाणी देशासाठी वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी नाशिकमध्ये कलेक्टर जॅक्सन जुलमी कलेक्टर त्याचा वध केला, त्या हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या या
जन्मगावी त्यांच्या स्मारकाची जी अवस्था आहे ती आपण बघतोय. हे जे पत्रे आहेत हे अक्षरशः सडलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं हे त्यांचं जे स्मारक आहे, ज्यांचा जो पुतळा आहे, पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला जर बघितलं तर खाली अक्षरशः भिजतो आहे, पाणी आहे, सगळं गळतं आहे या ठिकाणी. त्यांचं जे मूळ घर आहे त्याची परिस्थिती देखील अशीच आहे आणि या ठिकाणी ही परिस्थिती पाहायला मिळते. एकाही संवेदनशील सरकारला या ठिकाणी या गावाची, ह्या हुतात्म्याच्या गावाची दखल घेणं गरजेचं वाटलं नाही. कारण नरेंद्र मोदी यांनी देखील, भारताचे पंतप्रधान यांनी देखील प्रत्येक खासदाराला हुतात्म्यांचं गाव दत्तक घेण्यासाठी आधी सांगितलं होतं. त्यानुसार काही खासदारांनी घेतलं देखील. मात्र हे गाव त्याला अपवाद आहे. कुठल्याही खासदारांनी हे गाव दत्तक घेतलेलं नाही. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, आईनी, खेड, रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातले स्वातंत्र्यासाठी एकमेव हुतात्मा झालेले, वयाच्या 16 वर्षी हुतात्मा झालेले हुतात्मा अनंत लक्ष्मण कानेरे यांच्या जन्मगावी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. माझ्या पाठीमागं जर बघितलं तर हे त्यांच्या आईनी गाव आहे आणि त्या गावातलं हे जुनं घर आहे आणि हे घर आहे त्या ठिकाणी आत्ता काही वर्षांपूर्वी ते अतिशय जीर्ण झालेलं घर होतं. त्याच्यामुळं इथल्याच लोकांनी या ठिकाणी काही पैसे गोळा करून, काही निधी गोळा करून हे घर, हा हॉल जो आहे हा बांधलेला आहे. मात्र त्याची अवस्था देखील दयनीय झालेली आहे. वरच्या बाजूला जर बघितलं तर पत्रे देखील उडालेले आहेत. अनेक मध्यंतरी येणाऱ्या नैसर्गिक संकटामुळे हे झालेलं आहे. एका बाजूला खिडक्या आहेत, त्या खिडक्यांचे काचा देखील फुटलेले आहेत. दरवाजे देखील पूर्णपणे गंजलेला आहे, तो आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच बघितलं तर या बाजूला हुतात्मा अनंत लक्ष्मण कानेरे यांच्या नावाने एक शाळासुद्धा बांधलेली आहे. ती शाळा आहे ही सुद्धा या ठिकाणी 1960 सालापासून जी आहे ही सुरू आहे. एकंदरीतच बघितलं तर शासनाने या ठिकाणी हुतात्मा अनंत लक्ष्मण कानेरे यांच्या जन्मगावामध्ये कुठल्याही प्रकारची शासकीय निधी देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळेल असे कुठलेही काम या ठिकाणी केलं गेलेलं नाही. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, हुतात्मा अनंत कानेरे यांचं जन्मगाव, आईनी, खेड, रत्नागिरी. झालं असं कोणत्या मोठ्या नेत्याला आम्ही स्मारकासाठी भूमिपूजनाला, उद्घाटनाला, स्मरणिका प्रकाशनाला बोलावलं नाही, तर आमच्याकडून बोलवले गेले ते देशभक्त किंवा स्वातंत्र्य सैनिक यांना. त्यामुळे आर्थिक बाजूकडून थोडंसं कमकुवत ठरलो आम्ही. हुतात्म्यांचं जे स्मारक आहे त्या स्मारकासाठी माननीय विलासराव देशमुख ज्या वेळेला मुख्यमंत्री होते तेव्हा विरोधी पक्षनेता म्हणून रामदासभाई कदम यांच्या सांगण्यावरून 5 लाख रुपये मंजूर केले होते असं समजलं. परंतु प्रत्यक्षात आजपर्यंत त्यातील एक पैसुद्धा स्मारकाला मिळालेली नाही. आमच्या संस्थेमार्फत, गावकऱ्यांमार्फत धडपड चालू आहे. या स्मारक प्रकल्पाकरता निधी मिळवण्याकरता 1910 साली अनंत लक्ष्मण कानेरे यांना फाशी दिल्यापासून आज तागायत या गावाकडे सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपण थेट जाऊया. चंद्रकांत बनकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले. चंद्रकांत, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय यंदा आणि जी खरी परिस्थिती काय तेही आपण पाहिलं. काय यावरती म्हणायचं? दुर्दैव आहे, कारण एका बाजूला आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय, आपण दुसऱ्या बाजूला देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी वयाच्या 18व्या वर्षी जुलमी कलेक्टर, इंग्रज कलेक्टर जो आहे ओता जॅक्सन, त्याचा नाशिकमध्ये वध केला, गोळ्या झाडून वध केला आणि त्यांना 20 मार्च 1910 फाशीवरती चढवण्यात आलं. त्यांच्यासोबत विनायक देशपांडे आणि अनंत कृष्णाजी कर्वे यांना देखील त्या ठिकाणी जे आहे ते फाशीवर चढवण्यात आलं. हुतात्मा अनंत लक्ष्मण कानेरे हे 1892 त्यांचा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधल्या आईनी या गावात त्यांचा जन्म झाला होता. त्यानंतर त्यांचं मातृक्षेत्र हरपलं. त्यानंतर ते शिक्षणासाठी इतरत्र गेले. पुण्यातून नंतर त्यांनी नाशिकला गेले. त्याच्यावरती सावरकर बंधू यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ते सहभागी झाले होते. त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती होता. त्यानंतर हिंदुस्थानातले जे लोक आहेत त्यांचं जीवन जे कवडी मोलाचं आहे असं समजून कलेक्टर जॅक्सन हा अत्याचार करत होता आणि त्यावेळेला त्याचा वध करायचा या ठिकाणी त्यावेळेचं जे प्लॅनिंग आहे ते या क्रांतिकारकांचं झालं आणि अवघ्या 18 वर्षाचा खेड मधल्या आईनी गावातला हुतात्मा अनंत लक्ष्मण कानेरे हा तरुण
पुढे सरसवलं आणि पिस्तुलांनी त्यांनी गोळ्या घातल्या. परंतु एवढी मोठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लहान वयात फासावरती चढलेल्या अनंत कानेरे यांच्या मूळ गाव जे आहे त्या गावामध्ये जर आज बघितलं तर एकही स्मारक नाहीये. अगदी त्यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांचे मोठे बंधू गणपतराव आणि शंकरराव यांचे जे नातेवाईक आहेत, त्यांचे वारसदार आहेत, ते आजही त्या गावामध्ये आहेत. आजही त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ते लोक इकडून तिकडून काही सामाजिक संस्थांमधून काही दानशूर लोकांकडून पैसे गोळा करून त्या ठिकाणी त्यांचं जुनं पडलेलं घर बांधलं. परंतु आता त्याचीही अवस्था बिकट आहे आणि त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाहीये की ते दुरुस्त करतील. आणि त्या स्मारकाकडे जाण्यासाठी त्यांच्या नावाने झालेल्या शाळेमध्ये जाण्यासाठी साधा रस्ता देखील डांबरीकरण झालेला नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे की मध्यंतरीच्या काळामध्ये एनडीए सरकारच्या वेळेला फक्त सुरेश प्रभू होते, जे रेल्वे मंत्री होते, त्यांनी या गावाला भेट दिली होती. मात्र ते या मतदारसंघाचे खासदार नव्हते, तरी पण त्यांनी या ठिकाणी भेट दिली होती. त्यानंतर खासदारांना प्रत्येक हुतात्म्याचं गाव दत्तक घेण्यासाठी देशाचे पंतप्रधान यांनी सांगितलं होतं. परंतु हे गाव त्याला अपवाद आहे. हे गाव कुठल्याही लोकप्रतिनिधीनं, खासदार असेल, आमदार असेल, कोणीही त्या ठिकाणी दत्तक घेतलेलं नाही. हा मतदारसंघ जो आहे हा भास्कर जाधव जे आहेत शिवसेनेचे आमदार त्यांचा मतदारसंघ आहे आणि हा लोकसभा मतदारसंघ सुनील तटकरे यांचा आहे. मात्र त्यांचं देखील या ठिकाणी कसल्याही प्रकारचं लक्ष आहे असं एकंदरीत तरी दिसत नाहीये. बिलकुल चंद्रकांत ताडे आपल्या बातमीची दखल घेऊन, म्हणजे जो पाठपुरावा कानेरे यांच्या कुटुंबियांकडून सुरू आहे त्याची दखल किंवा ही बातमी संबंधित विभागापर्यंत पोहोचावी आणि आतापर्यंत जी आश्वासनं मिळाली आहेत तर खरंच स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर तरी निदान इथे हे हुतात्म्यांचं स्मारक बनावं हीच अपेक्षा. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. तिकडे नंदुरबारच्या शहादा शहरातील हुतात्मा स्मारक हे दुर्लक्षित आणि अतिक्रमणाच्या विळख्यामध्ये सापडले आणि या स्मारकावरती स्वातंत्र्य लढ्यामध्ये आहुती दिलेल्या शहादा तालुक्यातील 19 शहीदांची नावं कोरलेली आहेत. 50 वर्षांपूर्वी शहरातील गांधी पुतळ्याजवळ बांधलेल्या या हुतात्मा स्मारकाभोवती फेरीवाल्यांचा विक्रेत्यांचा गराडा पडलाय. तर या स्मारकाची दुरवस्था झाली आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या स्मारकाची साफसफाई करावी असं देखील प्रशासनाला वाटत नाहीये. आज त्या स्मारकाची अवस्था पूर्णतः अतिक्रमणाने वेढलेले, घाणीचे पूर्णतः स्मारकाचे आजूबाजू पूर्ण गटारी लिकेज आहेत, पूर्ण पाणी त्या स्मारकाच्या वरती वाहत आहे, पूर्ण दुर्लक्षित आहे. देशात एकीकडे अमृत महोत्सव, स्वातंत्र्य महोत्सव उत्सव, स्वातंत्र्य दिवसच्या अमृत महोत्सवी उत्सव साजरा केला जाते. प्रत्येक ठिकाणी धामधूम, प्रत्येक स्मारक रंगरंगोटीने सजवले जात आहे. पण आमच्या नंदुरबार जिल्ह्यातील हे एकमेव स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक पूर्णतः दुर्लक्षित आहे. इतरही बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर मुद्दा महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. आणि भाजप मुंबई अध्यक्षपदाची माळ ही पुन्हा एकदा आशिष शेलार यांच्या गळ्यामध्ये पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचं सुद्धा समजतंय. दोन्ही पदांसाठी लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आशिष शेलार यांना पसंती देण्यात आल्याचं समजतंय. भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी ओबीसी चेहरा देणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजप मुंबई अध्यक्षपदाची माळ पुन्हा आशिष शेलार यांच्या गळ्यामध्ये पडणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय कुटे यांच्या नावांचा विचार सुरू असल्याचं देखील कळतंय. तुषार रुपटवर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. तुषार, आता नवं सरकार आल्यानंतर नेमकं भाजपच्या ज्या अंतर्गत पदांसंदर्भात जे काही निर्णय किंवा नावं कोणाकोणाची समोर येत आहेत, काय अंदाज? श्वेता, चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानंतर
चंद्रकांत पाटील यांच्याकडे असणारं प्रदेशाध्यक्ष एका ओबीसी चेहऱ्याकडे दिलं जाऊ शकतं अशी चर्चा भाजपाच्या गोटामध्ये सुरू आहे आणि यासाठी ओबीसीची 2 नावं प्रामुख्याने शर्यतीमध्ये आहेत. एक म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे आणि दुसरं नाव म्हणजे संजय कुटे. ही दोनही नावं आपल्याला देवेंद्र फडणवीसांची विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. या दोघांपैकी एका नावावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं. त्याचप्रमाणे आता मंगलप्रभात लोढा यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागल्या कारणामुळे मंगलप्रभात लोढा यांच्याऐवजी आता मुंबईचे अध्यक्ष कोण होणार, तर मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार भाजपा नेते यांची वर्णी लागू शकते. मुंबई महानगरपालिका निवडणूक या दृष्टिकोनातून आशिष शेलार यांची ही वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी आपण जर पाहिलं असेल 2014च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची धुरा आशिष शेलार यांच्याकडेच होती आणि त्यांनी या ठिकाणी भाजपाला एक मोठं यश देखील मिळवून देताना पाहायला मिळालं होतं. त्यामुळे मुंबईचा अभ्यास, मुंबईमध्ये त्यांचं काम हे पाहता आशिष शेलार यांच्याकडेच मुंबईचं अध्यक्षपद जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे किंवा संजय कुटे या दोघांपैकी एकाच्या नावाची नियुक्ती होऊ शकते. कारण की हे दोघंही सध्या मंत्रिमंडळामध्ये नाहीयेत आणि ओबीसी चेहरा म्हणून ह्या दोघांपैकी एका नावाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. कारण की भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागल्यानंतर त्यांचा जो भार आहे, प्रदेशाध्यक्षपदाचा भार, तो इतर व्यक्तीकडे दिला जाऊ शकतो. मात्र आता भाजपामध्ये मराठाऐवजी ओबीसी चेहऱ्याला या ठिकाणी संधी देण्याची दाट शक्यता आहे. कारण की 2024च्या लोकसभा निवडणुका पाहता या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष आता नेमला जाऊ शकतो. या सर्व पार्श्वभूमीवरती भाजपा मुंबई अध्यक्ष आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष या 2 प्रमुख नियुक्ती होऊ शकतात. बरोबर तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. यानंतर आपण थेट जाऊयात नाशिकमध्ये. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे बोलतायत. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेले आहेत आणि या निमित्तानं या देशाच्या प्रधानमंत्र्याने आपण आपल्या देशाला स्वातंत्र्याला 75 वर्ष झालेत, हा कार्यक्रम कसा साजरा करायचा अशा प्रकारची एक कल्पना सुरू केली आणि याची सुरुवात 12 मार्च 2021ला साबरमतीपासून करण्यात आली आणि साधारणतः 15 ऑगस्टला 2023ला याचा समारोप होणार आहे. आणि या मधल्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या देशभरात ठेवलेले आहेत. कारण 75 वर्ष आपल्या या स्वातंत्र्याला झाले. अनेक विषय आपल्या डोळ्यापुढून आहे की 75 वर्षामध्ये काय झालं. 150 वर्ष आपण पारतंत्र्यामध्ये होतो तेव्हा आपल्या देशाचं नुकसान काय झालं याचे साक्षीदार आता खूप कमी लोक उरलेले, पण तो त्यांचे परिजन आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत. त्या नातेवाईकाला सुद्धा आपण बोलवलं पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे आणि त्यांच्या नातेवाईकाच्या पूर्वजांबद्दल आपण गुणगौरव केला पाहिजे की होते तुम्ही म्हणून आमच्या या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याच्या नंतरची जी पिढी आहे त्या काळामध्ये काय कष्ट सहन करावं लागले की आम्ही नाही जाणत, पण हा इतिहासच वाचून आपण समजू शकतो की स्वातंत्र्याच्या काळात किती अन्याय अत्याचार आपल्याला सहन करावं लागले. नाशिकमध्ये स्वातंत्र्य सेनानी सन्मान सोहळ्यामध्ये रावसाहेब दानवे बोलत होते. यानंतर पुढची बातमी आहे. पुरामुळे कोल्हापुरातलं नृसिंहवाडी इथलं दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरती असलेल्या या मंदिराला पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. यावर्षी पहिल्यांदाच मंदिर पाण्याखाली गेलंय, त्यामुळे उत्सव मूर्ती दुसरीकडे दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे. कोल्हापुरातलं नृसिंहवाडी या मंदिराभोवती पुराच्या पाण्याचा वेढा हे दृश्य सध्या दिसतंय. पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावरती असलेलं नृसिंहवाडीचं दत्त मंदिर आणि हे मंदिर सध्या पाण्याखाली गेलेलं आहे. पुराच्या पाण्यानं संपूर्ण मंदिराला वेढा दिलाय आणि त्यामुळेच उत्सव मूर्ती सध्या दुसरीकडे दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे.
कोल्हापूर सांगली या भागामध्ये मुसळधार पाऊस आणि त्याचा परिणाम हा नृसिंहवाडीत सुद्धा जाणवतोय. तिथलं दत्त मंदिर हे पुराच्या पाण्यामध्ये वेढलं गेलंय. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत सध्या आहेत. ज्ञानेश्वर, दरवेळी आपण पाहतो पुराचा वेढा पडतो या नृसिंहवाडीच्या दत्त मंदिराला, तेच दृश्य आज पुन्हा एकदा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सर्वच नद्या आहेत त्या दुथडी करून वाहू लागल्यात आणि काही नद्यांना पूरस्थिती सुद्धा उद्भवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या काठावरती असलेले हे नृसिंहवाडीचं मंदिर आहे आणि या मंदिरात सुद्धा आता पुराच्या पाण्याने वेढा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण कोयनेतून आणि पंचगंगा नदीतून जो विसर्ग मोठ्या प्रमाणात होतोय तो कृष्णेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतोय आणि त्यामुळे पुराचं पाणी हे ते या सगळ्या परिसरामध्ये गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळे नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिराची उत्सव मूर्ती सुद्धा आहे ते आता बाहेर दर्शनासाठी ठेवण्यात आलेले. तिकडूनच या ठिकाणी पाहायला गेलं तर पावसाचा जोर वाढताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम म्हणून कृष्णा नदीच्या पाणी पातळीची जी वाढ झाली त्यामुळे हे नृसिंहवाडीचं दत्त मंदिर सुद्धा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. मावळ तालुक्यातील पवना धरण 97% भरले आणि धरणातील 6 दरवाजांमधून विसर्ग सुरू आहे. घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस झाल्यानं डोंगर भागातून येणाऱ्या मोठ्या प्रमाणात पाणी हे धरणामध्ये जमा होत आहे आणि धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे पवना नदीची पाणी पातळी वाढली असून नदी पात्राजवळ नागरिकांनी जाऊ नये असं आवाहन जलसंपदा विभागानं केलंय. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला या धरणामधून पाणी पुरवठा केला जातो. चंद्रपुरात देखील पूरस्थिती कायम आहे. शहरातील सिस्टर कॉलनी, रहमतनगर, महसूल कॉलनी या भागाला सलग 4थ्या दिवशी पुराचा विळखा बसलाय आणि या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी मंगल कार्यालयं आणि शाळांमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. वर्धा, वैनगंगा, इरई या नद्यांच्या काठावरच्या गावांमध्ये पुराच्या पाण्यानं कहर केलाय. चंद्रपूर जिल्ह्यात मागील 4 दिवसापासून पूर परिस्थिती ही कायम आहे. 48 दिवसापासून पाऊस झालेला नाही, परंतु जे सगळे धरणं आहेत, कोसीखुर्द असो, अप्पर वर्धा, लोअर वर्धा, इरई या सगळ्यांचे जे दारं आहेत ते उघडले आहेत. त्यामुळे नद्या ज्या आहेत ते फुगून आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमालगत जे गावं आहेत ते सगळे पाण्याने वेढलेले आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि महानगरपालिकेने शहराच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे, रेस्क्यू केलेलं आहे. परंतु ही जी पूर परिस्थिती असल्यामुळे ज्या भागात लोक राहत आहेत त्या भागात जे आहेत वीज पुरवठा किंवा पाण्याची सुविधा ही नसल्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहेत. सलग 4थ्या दिवशी सुद्धा हीच परिस्थिती असल्यामुळे नागरिक मात्र त्रस्त झालेले आहेत. चंद्रपूरच्या अनेक सखल भागात हे पाणी शिरले आपण बघू शकतो की हे जे बिल्डिंग्स आहेत ते पाण्याखाली आहेत. अनेक वस्त्या, राजनगर असो, रहमतनगर, सिस्टर कॉलनी, महसूल कॉलनी या सगळ्या ज्या पुराच्या पाण्याखाली आहेत. सध्या तरी आज पाणी हे थोड्या प्रमाणात कमी होत आहेत. नद्या जेव्हा हे पात्र सोडतील तेव्हा कदाचित हे सगळं पूर परिस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. पावसाच्या पुरामुळे किंवा पुराच्या पाण्यामुळे रस्ता खराब झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो, पाहतो. मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये नुकत्याच झालेल्या पावसाच्या पुरामध्ये अक्षरशः 100 मीटरचा रस्ताच किंवा डांबराचा हा रस्त्यावरचा कोट पूर्णपणे शेतकऱ्याच्या शेतात वाहून गेल्याची घटना वरुड तालुक्यातल्या मंगळूर या ठिकाणी घडली आहे. मंगळूर पेठ ते हातुर्णा रस्ता वर्षभरापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेला होता. मात्र नुकत्याच झालेल्या पावसात हा रस्ता 100 ते 150 मीटरपर्यंत पूर्णतः वाहून गेलाय. अमरावती जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे रस्त्याची जी आहे पोरकोल झालेली आहे. मी अमरावती जिल्ह्यातील मांगरुळी ते हातुर्णा रस्त्यावर आपण पाहू शकतो की सार्वजनिक बांधकाम विभागाने अवघ्या वर्षभरापूर्वी बांधलेला हा रस्ता आहे. मात्र आपण रस्त्याची अवस्था पाहू शकतो की रस्ता हा पूर्णतः वरचा जो डांबराचा जो कोट आहे हा डांबराचा कोट अक्षरशः वाहत गेलेला आहे, तोही शेजारच्या शेतात. आतापर्यंत खरं तर रस्ता थोडाफार उखडला जातो, मात्र अक्षरशः या रस्त्याचे जे तुकडे तुकडे होऊन अक्षरशः डांबरीकरण झालेले डांबराचे जे कोट आहे ते या शेतात दूरवरपर्यंत आपण पाहू शकतो की वाहत गेलेले आहे. एकूणच या रस्त्याचे बांधकाम आपण पाहू शकतो की हा रस्ता जो आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला आहे आणि या गावातले जे नागरिक आपल्या सोबत आपण त्यांना विचारूया नेमकं की हा रस्ता कधी झाला. दादा मला सांगा, कधी हा रस्त्याचं बांधकाम झालं? 12 महिने झाले जमतो. 12 महिने मागच्या उन्हाळ्यात झाला. हो,
आणि आता हे बरसातचं पाणी आलं ह्या पहिल्या पुरानं वाहून गेला का लाकडाचं होय का हे पूल आपलं हे रोड हा लाकडा तरी वाहून जाते. ह्या डांबरीचं आम्ही 60 वर्षाची वय होऊन राहिली आजही हा असा पूल तर व्हायचा नाही, अजूनही पाहिला नाही. कोणा ठेकेदारानं काम केलं असेल तर तर ठेकेदार कडक कारवाई करण्यात यावी. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. भिवंडीवाडा महामार्गावरील कामवारी नदीच्या पुलावर सुद्धा खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे. मात्र या रस्त्यावरील खड्डे चुकवताना एकाचा मृत्यू झालेला होता आणि हीच बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली. अधिकाऱ्यांनी तत्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिल्यामुळे कामवारी नदीवरील पुलावरती पडलेले खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे. पेट्रोल पंपावरती पेट्रोलऐवजी चक्क पाणी भरून देत असल्याचा प्रकार गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथल्या पेट्रोल पंपावरती घडला. पेट्रोलऐवजी पाणी भरल्यामुळे अनेकांची वाहनं बंद पडली. अनेक वाहन चालकांना हा अनुभव आल्यामुळे या पेट्रोल पंपाची तक्रार करण्यात आली आणि या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी तातडीनं पेट्रोल पंप बंद केला आणि आता या पेट्रोल पंप चालकावरती प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. हम लोग पेट्रोल डला के गए 3 गाड़ियों में, नाके तक गए, वहाँ जाके गाड़ी बंद पड़ गई थी हमारी. वहाँ जब मिस्त्री से गाड़ी खुलवाए तो गाड़ी में से पेट्रोल की जगह पानी निकला, आधा पानी आधा पेट्रोल. फिर हम गाड़ी वही रख के चेक करने पेट्रोल पंप आए और जब बॉटल में पेट्रोल मंगे हमने तो पेट्रोल आया ही नहीं बॉटल में. 50-50 का 2 जगह मंगे, दोनों जगह पानी ही निकला था. अब गाडी खराब हो गई तो उसका जिम्मेदारी कोण लेगा. पुन्हा इथं आले, बॉटलवर घेतला, त्याच्यानंतर बॉटलमध्ये पाणी निघाला. अर्धा पेट्रोल आणि अर्धा पाणी निघाला. त्याच्यावर मी इथं बोललो, त्याच्यावर त्यांनी काहीच बोलला नाही. सदर पेट्रोल पंपाची तपासणी व पंचनामा त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्याचे सॅम्पलही तसे घेण्यात आले. त्याचप्रमाणे त्यांचे जे सेल्स ऑफिसर असतात त्यांना त्यासंबंधी कळवण्यात आले. ते उद्या येतील आणि तसे सॅम्पलही आज घेण्यात आले आहेत आणि ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पुढची बातमी. पुण्याचे सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. चौकशी दरम्यान संशयितांना बेदम मारहाण करण्याचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. राजेश पुराणिक यांची कारकीर्द सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिली आणि वाहतूक विभागाचा निरीक्षक असताना त्यांनी गाडीवरती बसलेल्या व्यक्तीसह गाडी टो केलेली होती आणि त्यानंतर हा नवा व्हिडिओ व्हायरल झालाय. बुलढाण्यातून जाणाऱ्या मुंबई औरंगाबाद नागपूर महामार्गावरती मण्यांचा पाऊस पडल्याची अफवा उडाली होती आणि मणी जमा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. महामार्गाच्या कडेला विखुरलेले मणी जमा करण्यासाठी गर्दी झाली आणि त्यामुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली. अखेर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर हे मणी सोन्याचे आहेत का अशी शहानिशा केल्यावर सर्वांचं भानच उडालं. हे मणी सोन्याचे नसून वेगळ्याच धातूचे निघाले. वाशिमच्या सोनाळा इथे चरण्यासाठी जात असलेला बैल चक्क घरावरती उडी मारून चढला. शेतकरी प्रफुल्ल गावडेंचा बैल गावातल्या सुधन्वा वानखेडे यांच्या टीनपत्रावरील घरावरती चढला. या बैलाला उतरवण्यासाठी शेतकऱ्याला मोठी कसरत करावी लागली. घराच्या पत्र्यावरून खाली उतरवताना हा बैल देखील जखमी झाला. या सविस्तर बातम्यांसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आत्ता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.